कोकणात राजकीय भूकंपाची चाहूल लागली आहे। उद्धव ठाकरेंचा नेता भाजपच्या वाटेवर आहे अशी चर्चा रंगू लागली आहे। उदय सामंत यांनी गौप्यस्फोट केलेला आहे। या गौप्यस्फोटाने आता खळबळ माजली आहे। बाळमाने भाजपात जाण्यासाठी प्रयत्नशील उदय सामंतांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। रवींद्र चव्हाण साहेबांची चर्चा झालेली आहे, परंतु सिंधुदुर्गात काय होतंय हे देखील बघावं लागेल ना। रायगडमध्ये काय होतं हे देखील बघावं लागेल। आता युबीटीच्या काही लोकांनी मध्ये पत्रकार परिषद घेतली, जे 4 वेळा माझ्या समोर उभे होते। जसं मुघलांच्या काळामध्ये संताजी धनाजी दिसायचे कुठेही गेल्यानंतर, सकाळी गेल्यानंतर सुद्धा नदीवर किंवा काय, तसं ह्या लोकांना मी दिसतो। एखादी टीका करावी, त्याने विचारलं की एकनाथ शिंदे साहेबांना का लागतात। आता युबीटी मध्ये असताना मग तुम्हाला रवींद्र चव्हाणांचे पीए अनिकेत पटवर्धन का लागतात। त्यांच्या मार्फत भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या गोष्टी का करता। काही लोक भाजपातली माझ्याकडे पाठवतात की मी भाजपामध्ये येतोय, मला घ्यायला सांगा म्हणून। हे कशासाठी? पण मी अनिकेत पटवर्धन जे रवींद्र चव्हाणांचे पीए आहेत त्यांच्याकडे माझा प्रवेश घ्या, प्रवेश घ्या, प्रवेश घ्या, मला काहीतरी मिळवून द्या म्हणून मी कधीच गेलो नाही। आणि माझ्याकडे जे काही आले की ह्यांना बीजेपी मध्ये जाताना अडचण करू नका, हे देखील माझ्याकडे पुरावे आहेत। त्याच्यामुळे राजकीय उगाचच मला कोणी शिकवू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।